छापून आले ना पुतळा चालला राहतात ते दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढा. काय मग तो ब्राह्मण आहे. अरे तुम्ही जातीपातीवर शौर्य ठरवता. नेताजी पालकर कोण होता, बाजी प्रभू देशपांडे कोण होता, खंडू खोपडे कोण होता आणि तुमच्या बाजी घोरपडे कोण होता. तुमची धावला. पण हे निष्ठावंत असं नाव खूप आहे. पण एवढं होऊन सुद्धा लाज नाही लज्जाने सेतू पुलावरती मॅरेथॉनला कोण लावतात माहितीये? अफजल खान आणि शिवाजी महाराज. पत्रकारांनी सांगायचं त्यांचे पत्रक छापून आलेले आणि यामध्ये एक प्रकारचं म्हणजे नार्याचा प्रहार सुद्धा आहे. ते छापतायत. ते चांगलं वाटतं का मला पाहून थंड बसणार तुम्ही? ते जर वाचून दाखव रे. हे मजकूर वाचून दाखवा. हे वसंत कारेटकरने लिहिलेले त्यांच्या पुस्तकात गवताचे झाले भाले, गवताला फुटले भाले. ते गवताचे झाले भाले त्या पुस्तकामध्ये त्यांच्या पुस्तकात राहिलेले वाक्य मी काढलेलं आहे. वसंत कानेटकर प्राध्यापक. वाचरे हे मरगटे या पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहे. कारण या पहाडी मुलकात पराक्रममुळे पेरावाच लागत नाही. इथे तर गवताला भाऱ्याची पाठी फुटतात. पण भितुरीची आणि दुधीची बिजे नुसती भिरकावली तरी इथे ती खडकावर सुद्धा रुजतात आणि फोफावतात. आणि हा म्हणतात तमाम दौलत जमा करून टाकतात. हे मरगटे लढाई करून कोणाला आटोपणार नाही. ते चिवट आहे, जीवट आहे. डोंगर कपारी उंदरासारखे लपून गनिमांचे कसे लसके तोडावे याचे त्याला उपजतच ज्ञान आहे. पण आपापसा कंटा करण्यात, थोड्या नफ्यासाठी धन्याची फितोरी करण्यात उभ्या दुनियेत त्यांना दुसरी तोड नाही. हे तुमचं वर्णन आहे. औरंगजेबाने केलेलं वर्णन तसा खंड होता. जाऊ द्या अफजल खानाला शिवाजी महाराजांच्या हातात घालून सेतू पुलांवरून धावू द्या, महाराष्ट्रात धावू द्या, हिंदुस्थान दिल्लीपर्यंत धावून घ्या. कसं सहन करता तुम्ही? किती मी तुमच्या एकाच माणसाने जळत नाही का? किती वर्ष राहिले मला माहित नाही, पण आहे तिथपर्यंत मात्र मी तुमच्यासाठी तुमच्यासाठी काम करणार. माझ्या कुलदेवतांना मला जेवढं आयुष्य दिले सगळ्यांना जे एवढं म्हणून आयुष्य मिळाले तेवढे आपण जगणारच. कोणी निर्णय घेऊ शकत नाही. पण हे असं बघू नका की डोळ्यासमोर अफजल खान आणि महाराज हातात हात घालून मॅरेथॉन मध्ये स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. ह्या तुमच्या डोळ्याने हे पाहता का म्हणजे सहन करता का म्हणजे धडाडून उठलं पाहिजे. आज मलाही माहित आहे मी किती वेळ बोलणार. घाबरत आलो म्हटलं स्वास्थ्य काय घात करणार का माझा. पण ऐकलं तुम्ही इथे रुपये ना ठीक आहे सगळं. पण एकाने भाकीत केलं. आज शिवतीर्थावरती शिवसेना प्रमुख 1 तास भाषण करणार. झालं तरी 1 तास. माझ्याकडे घड्याळ आहे पण मला घड्याळ समजत नाही. 1 तास भाषण करणार झालंही असेल मला माहित नाही. कोण बघते घड्याळाकडे? तुम्ही आहात आणि आहे. जोपर्यंत आपण बसता आहात ऐकता आहात तोपर्यंत बोलत राहणार. पण आता मात्र अवतर येतो. कारण आपल्याला गाड्या पकडायच्या आहेत. पण इथे सोनिया गांधीची सभा नाहीये. ती जमवलेली माणसं, पैसे घेऊन आणलेली माणसं नाहीयेत. भाड्याने गाड्या घेऊन आणलेली माणसं नाहीयेत. ती रक्ता मांसाची माणसं आहे. भगव्या झेंड्या खाली जमलेली हे मरगट्टे आहे. शिवरायाचे मावळे आणि हे दुष्ट. जोपर्यंत महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र आपल्यामुळेच राहणार, ह्यांच्यामुळेच राहणार नाही, त्यांच्या हातात जाऊ देणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रासाठी जगायलाच पाहिजे. त्या दिवशी मला आमचे जुने जाणीते यांनी पाठीद्वार केले. मला अटक करण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे वगैरे. ते छगनराव भुजबळ त्यांचा फोन आला. साहेब मला आशीर्वाद द्या, माझा वाढदिवस आहे, आनंद आहे. महाराष्ट्रासाठी झटा आणि महाराष्ट्रासाठी लढा. आज माझा आशीर्वाद. काय आशीर्वाद देणार? कसली आरक्षण, कसली काय? अरे पहिल्यांदा संरक्षण द्या, महिलांना संरक्षण द्या. पहिल्यांदा बलात्कार झालेले आहेत,
बरं एक दुर्गा नावाची काहीतरी एक संघटना निघाली आहे महिलांची आणि त्याच्यावर त्यांनी ठोकलं फर्निचर मिनिस्टर उद्धव ही पाणी येणार आहे मंत्र्यांनी ह्याच महिला जोडल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावरती कोणी दिली जाते मग त्यातून एखादी बाई मंत्र्यांची बायको असेल तर सोडून द्यायचं क्लीन चिट द्यायची नांगरडीची काय चालले प्रत्येक महिलेला असं मी म्हणेन शस्त्र परवाना द्या प्रत्येक महिलेला देऊ टाका चला घराघरामध्ये जाऊ द्या घेऊ द्या सारा काश्मीरच्या अतिरिक्त येऊ द्या आणखी कोणी येऊ द्या किंबहुना जे महाराष्ट्राच्या पोलिसांना मुंबईच्या पोलिसांना जे जमत नाही ते ह्या महिला करून दाखवतील आता शस्त्र द्या किती बोलायचं खूप सांगितलं खूप बोललो आणि बोलतच राहू शकतो अजून तरी जखमेनं माझी शरीर एकटी कशी झाली आजही माझा श्वास जर मार्गावर आला ना महाराष्ट्राचे जवळ काढी भाषणाचाही राग आणि कारण मला त्रास जरी माझा असा घात करतो तुला मध्ये